नमस्कार. मराठी साहित्य अकादमीच्या आषाढी एकादशी निमित्त आयोजित बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाच्या स्तुत्य उपक्रमात मी निशा कवीश्वर आपणा सर्व सुधी व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते, अभिनंदन करते आणि अभिवादन पण करते. काल आम्ही सुरांद्वारे सूरवारीत जाऊन विठ्ठलाला बोलत करून आलो. आज शब्दांद्वारे दिंडीत सहभागी होऊया. शब्द दिंडी या शब्दाच्या संमोहनाने आपण पुन्हा एकत्रित झालो आहोत. खरंच शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते हो. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचे स्वरूप म्हणजेच आपले विठ्ठल रखुमाई. आणि दिंडी म्हणजे काय हो? अहो, दिंडी म्हणजे प्रभू भक्तीत लीन असलेल्या सगुण व निर्गुण पंथांच्या हजारो लाखो लोकांचा महाकुंभ म्हणता येईल. म्हणतात ना, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. रसिक हो, आज या शब्ददिंडीत आपल्याला श्री गिरीश जोशी घेऊन जाणार आहे. त्यांचे स्वागत आणि त्यांचा थोडक्यात परिचय. श्री गिरीश जोशी माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालयात सहाय्यक कुलसचिव या पदावर ते कार्यरत आहेत. 3 पुस्तकांचा मराठी ते हिंदी अनुवाद, मध्य प्रदेश जन अभियान परिषदमध्ये 4 वर्ष उपनिदेशक, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित सायन्स ओलंपियाड फाउंडेशनचे स्टेट कोऑर्डिनेटर 4 वर्ष कार्यरत, लहानपणापासून सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रुची, तसेच संत साहित्याचा गहन अभ्यास. मध्य प्रदेशात दिंडी यात्रेचे बृहत पातळीचे आयोजन करणारे हे एकमेवच आहेत. दिंडी यांच्याच मार्गदर्शनाखाली इंदूरमध्ये 2007ला व भोपाळमध्ये 2010मध्ये सुरू झाली. बरोबरीने जबलपूर व छिंदवाडा हे होतेच. भविष्यात उज्जैन, ग्वाल्हेर व इतरही काही शहरात सुरू करण्याचा यांचा संकल्प आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही सत्र घेतात. मराठी संस्कृतीच्या संरक्षण, संवर्धन व समाज संघटनेच्या उद्देशाने 2006ला समग्र मराठी समाज मध्य प्रदेश या मंचाची स्थापना केली. संस्थापक व संयोजक या नात्याने असे हे आमचे गिरीश जोशी. प्रदेश शासनाच्या पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म विभाग मंत्री माननीय सुश्री उषादीदी ठाकूर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. आता मराठी साहित्य अकादमीचे निदेशक श्री उदय परांजपे यांना पाचारण करते त्यांच्या उद्बोधनासाठी. श्रोते हो, त्यांच्या वक्तव्यानंतर इंदूरचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री गौतम काळे यांची प्रस्तुती होणारे भक्तिगीताच्या रूपात. तर रसिक श्रोते हो, आपल्यासमोर येत आहेत श्रीयुत उदय परांजपे. नमस्कार. मराठी साहित्य अकादमीच्या बोलावा विठ्ठल या कार्यक्रमात आज आपण द्वितीय पुष्प माऊलींच्या चरणी अर्पित करणार आहोत. आज मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक मुद्द्यावर 2 शब्द आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास पाहिल्यावर असे लक्षात येते की आपल्या पूर्वजांनी राज्य विस्ताराबरोबरच आपला धर्म, आपली श्रद्धा केंद्रे, श्रद्धास्थान नवीन भागात स्थापन करण्याचे काम यशस्वीरित्या केले. त्यांनी आपल्या प्रांतात इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, सागर इत्यादी जागी अनेक मोठी मंदिरे, मठ इत्यादी बांधले. मागील काही वर्षांपासून प्रसिद्धीस आलेले सागर जवळील रहली येथील जवळजवळ 250 वर्षापूर्वी बांधलेल्या मंदिराचा मी येथे उल्लेख करू इच्छितो. पंढरपूरच्या मंदिराची प्रतिकृती असलेले हे मंदिर इसवी सन 1790 मध्ये सागर संस्थानच्या राणीसाहेब राणी लक्ष्मीबाई खेर यांनी सुनार नदीच्या तटावर बांधले. जवळपास 37,500 स्क्वेअर फुटाचे अत्यंत देखणे आणि भव्य शिल्प प्रत्येक विठ्ठल भक्तांनी एकदा तरी पाहण्यासारखे आहेच आहे. पंढरपूर हे 2 नद्यांच्या संगमावर आहे. तसेच हे प्रति पंढरपूर देखील सुनार आणि देहार या 2 नद्यांच्या संगमावर अर्धचंद्राकार तटावर आहे. आपल्या प्रदेशात हे मंदिर सर्वश्रुत नाही, म्हणून आजच्या मंगल प्रसंगी हा उल्लेख केला.
आता आज आपण श्री गिरीश जोशी, ज्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःच्या कर्तृत्वामुळे वारी करता, दिंडी करता जे काही त्यांनी कार्य केले आहे त्याचा आज ते आपल्या समोर उल्लेख करणार आहेत. ह्या विषयावर ते कथन करणार आहेत. आध्यात्मिक पिंड असणारे गिरीशजी समाज संघटनेचे काम देखील अत्यंत कुशलतेने करतात. आपल्या प्रदेशात आज विठुरायाच्या वारीचे जे स्वरूप आले आहे ते तसे करण्यात गिरीशजींचा फार मोठा वाटा आहे. मी आजच्या कार्यक्रमात आपले बहुमूल्य विचार मांडणारे श्रीयुत गिरीशजी जोशी यांचे शतशः आभार मानतो. ह्या 2 दिवसीय कार्यक्रमात प्रदेश शासनाच्या पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म विभाग मंत्री सुश्री उषादीदी ठाकूर यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल देखील मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आज अत्यंत सुंदर भक्तिगीते प्रस्तुत करणारे आणि मुख्य म्हणजे काल जो अभंग गायनाचा सुंदर कार्यक्रम सादर झाला त्या गायिका कुमारी अनुजा वाळुंजकर आणि चेतना खळे या दोघींचे गुरु श्री गौतम काळे यांचे देखील अनेक आभार. कार्यक्रमाची प्रस्तावना करणाऱ्या सौ निशा कविश्वर यांचे आभार. पुनश्च श्रीयुत गिरीशजी जोशी आणि आपण सर्व मंडळी ज्यांनी या द्विदिवसीय भक्तिगंगेमध्ये श्रवणरूपी स्नान करण्याचा आनंद घेतला, आपले अनेकानेक आभार. धन्यवाद. रंग 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 अबीर गुलाल उधळे तरंग, अबीर गुलाल उधळे तरंग, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळे तरंग, अबीर गुलाल उधळे तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. रंग रंग अबीर गुलाल उधळे तरंग, अबीर गुलाल उधळे तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. रंग रंग अबीर गुलाल उधळे तरंग. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हे उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे हो, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. रंग रंग अबीर गुलाल उधळे तरंग. Yeah.
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू 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 आम्ही वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्यानं अंग अंग न्हावू चंद्रभागेच्या पाण्यानं अंग अंग न्हावू विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळी रंग अबीर आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग रंग रंग अबीर गुलाल उधळी रंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळे रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग रसिक श्रोते हो, या सुश्राव्य भक्तिगीतानंतर चला आपण शब्ददिंडीत जाऊया गिरीशींच्या बरोबर. श्री गिरीश जोशी. जय जय रामकृष्ण हरी. मध्य प्रदेश शासनाच्या माननीय संस्कृती मंत्री सुश्री उषा ठाकूर दीदी, मराठी साहित्य अकादमीचे निदेशक श्री उदयजी परांजपे आणि आपण सर्व भाविक विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या या पावन प्रसंगी मी नमन करतो. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठल दर्शनाचा ध्यास घेऊन लाखो वारकरी पंढरपूर जातात. पण या वर्तमान काळ आणि परिस्थितीमुळे पंढरपूर जाता येत नाही आहे. तर ही पंढरपूरची जी वारी आहे, ही जी दिंडी आहे, काय आपण शब्दांच्या माध्यमाने यांनी शब्ददिंडी, ही शब्ददिंडी आपण नेऊ शकतो का पंढरपूर, हा विचार घेऊन उदय परांजपेजी माझ्याशी चर्चा त्यांनी केली आणि मला तो विचार त्यांचा पटला. आणि मग हा प्रयास केला आहे की या शब्ददिंडीच्या माध्यमाने आपण पंढरपूरच्या विठ्ठलाला आज आषाढी एकादशीच्या दिवशी त्याचं नामस्मरण करूया, त्याची भक्ती करूया
आणि त्याला आम्ही विसरलेलो नाही आहे. तो पंढरपूरमध्ये आज कंबरेवर दोन्ही हात ठेवून आपल्यासाठी उभा आहे. आपल्या दर्शनाची आस घेऊन तो उभा आहे. पण असं म्हणतात की कलियुगामध्ये जी सर्वात मोठी साधना आहे ती म्हणजे नामस्मरण, आणि नामस्मरण केल्याने साक्षात विठ्ठल पण आपल्या हृदयामध्ये प्रकट होऊ शकतो. तो जो पंढरपूरमध्ये उभा आहे तो आज हृदयात प्रकट व्हावा, यासाठी आपण ही शब्ददिंडी हा उपक्रम ह्या ठिकाणी आज सादर करीत आहोत. रामकृष्ण हरी. तर हा शब्ददिंडीचा कार्यक्रम सादर करण्याचा हा आपल्यासमोर प्रयत्न करत आहोत. शब्ददिंडी म्हणजे काय? जेव्हा याचा विचार मनात आला की आज जी नवीन पिढी आहे त्याला हे कळायला हवं की हा विठ्ठल देवता हा आहे कोण, पंढरपूरलाच का उतरला, आणि हे जे वारकरी असतात हे कोण असतात, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, ते काय करतात, कसं जगतात, त्यांना मिळतं काय, त्यानंतर या वारकरी संप्रदायाचा इतिहास किती जुना आहे, आणि काय या वारकरी संप्रदायाचं काही सूत्र आपल्या मध्यप्रदेशशी भिडतं का, मध्यप्रदेशशी त्याचं काय तारतम्य, इथे कोणी सुरू केली ती परंपरा, आणि केली पण आहे की नाही केली आहे, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण आज या शब्ददिंडीच्या कार्यक्रमाच्या माध्यमाने बघण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया की विठ्ठल हा कोणचा देवता आहे. हा वैकुंठातनं कसं काय भूलोकावर अवतरला, काय तो प्रसंग होता, याचा एक आख्यान आहे. एकदा काय झालं, रुक्मिणी देवी श्रीकृष्णापासून रुसल्या आणि ते कुठे गेल्या हे शोध घ्यायला भगवान श्रीकृष्ण स्वतः वैकुंठातनं या भूलोकात आले, आणि शोधत शोधत ते दिंडीरवन हा या क्षेत्रात पोहोचले. त्या दिंडीरवनामध्ये शोध करत होते, आणि तिथे त्यांना आठवलं की इथे तर माझा एक निस्सिम भक्त आहे पुंडलिक, मी त्याची भेट घ्यावी म्हणून ते पुंडलिकाच्या कुटीत पोहोचले. पण पुंडलिक त्याचं लक्षच नव्हतं की साक्षात भगवंत त्याच्या दाराशी उभा आहे. तो तर आपल्या आई आणि वडिलांच्या निस्सिम सेवामध्ये लीन होता. भगवंतांनी त्याला आवाज दिला, त्याचं लक्ष गेलं, त्यांनी तो स्वरूप बघितला, पण त्या स्वरूपाच्या पुढे पण त्याला आपलं जे कर्तव्य होतं ते जास्त महत्त्वाचं वाटलं, आणि स्वतः श्रीकृष्णाने सांगितलं आहे, हो कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्दुर्गुम ते संघोत्सव कर्मणी. तर तो अक्षरशः पालन करत होता पुंडलिक. भगवंतानी हे पाहिलं, त्याला आणखीन प्रसन्नता झाली. त्यांनी परत एकदा आवाज दिला. पुंडलिकाने बघितलं की अरे साक्षात भगवंत हा माझ्या दाराशी उभा आहे, पण मी काय करावं. त्यांनी पाहुणचार करावा, त्याला या बसा म्हणावं, यासाठी इकडे तिकडे त्याचं लक्ष केलं तर बघितलं एक वीट पडलेली होती, आणि ती वीट घेतली आणि त्यांनी भगवंताला दिली. भगवंता कृपा कर आणि या विटेवर उभा राहा जवळपर्यंत माझी सेवा आईवडिलांची चाललेली आहे. भगवंत ज्याला साक्षात आपण सच्चिदानंद म्हणतो, परब्रह्म म्हणतो, रसखानाने खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. तो म्हणतो, शेष गणेश दिनेश महेश सुरेश ही जाहू निरंतर ध्यावे, ताही अनादि अखंड अभेद अझेद सुवेद बतावे, नारद से सुख व्यास रटे पची हारी तरी पुरी पार न पावे, ताही अहीर की छोहरिया छची याबर छाछ पे नाच नचा. म्हणजे काय की जो असे देवता, सूर्यनारायण देवता, महेश, स्वतः इंद्र, ज्यांचं अखंड गुणगान करतात, नामजप करतात, त्यांचंच ध्यान धरतात, आणि असे ऋषी कसे तर वेदव्यास, शुकदेव, नारदसारखे ऋषी त्याचं गुणगान करत थकत नाही, आणि तरी त्यांचा पार पाता येत नाही. त्यांना कोण प्रसन्न करू शकतं, तर तो शेवटल्या पंक्तीत म्हणतो, ताही अहीर की छोहरिया छची याबर छाछ पे नाचना चाल. म्हणजे त्या गवळणी ज्या होत्या ना, त्या नुसत्या एक अंजुळी भर जे लोणी होतं, त्या लोणीचा त्यांना लोणी दाखवून आपल्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडनं सगळं काम करून घ्यायचं. का की तो देव भावनेचा भुकेला आहे. आणि त्याच भावापोटी जेव्हा पुंडलिक त्यांच्या परत शरण गेला की प्रभू मला क्षमा करा, मी आपल्या आईवडिलांच्या सेवामध्ये रुजलेलो होतो म्हणून मी तुम्हाला माझ्यासाठी वाट पाहावी लागली. पण कृष्ण म्हणाले काही हरकत नाही. ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, मी हेच तर म्हणतो सगळ्यांना की तुमचा जो कर्म आहे, तुमचे जे कर्म आहे जे तुमच्यासमोर कर्तव्याच्या रूपात प्रगट होतात, त्या कर्मांना, त्या कर्तव्यांना तुम्ही
ईश्वराची पूजा समजून करावं, तीच त्याच्यातच माझी प्रसन्नता आहे. आणि मग ते पुंडलिकाला म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे रे, तू माग, तुला काय वरदान हवं आहे ते. पुंडलिक म्हणाला, प्रभू मला काहीच नको. तरी भगवंत म्हणाले की नाही, तू सांग, आता मी आलो आहे, तुला माझ्याकडनं काही वर घ्यावंच लागेल. पुंडलिकाने आपल्या स्वतःसाठी काही नाही मागितलं हो. तो भगवंताला म्हणाला की भगवंता, पुढच्या काळामध्ये ज्याप्रमाणे आता लोक वावरणार आहे, जो काळ पुढचा येत आहे, त्याच्यात बुद्धिमान असो किंवा मूर्ख असो, पापी असो किंवा पुण्यात्मा असो, कोणी समृद्ध असो किंवा गरीब असो, सगळ्या प्रकारच्या लोकांना तुझे दर्शन सहजताने घडावे, हेच माझी तुला मागणी आहे. आणि भगवंतांनी तथास्तु म्हणून तो वरदान दिला. आणि भगवंत त्या दर्शनासाठी तो जो रूप त्यांनी घेतला, तो रूप आज आपण तो बघतो की तो आपले सगळे अस्त्रशस्त्र खाली ठेवून नुसता कमरेवर हात ठेवून उभा राहिला की माझे दर्शन करायला कोणी पण आता या स्वरूपाचे दर्शन करायला येऊ शकतो. आणि जो रूप त्यांनी घेतला, पिवळा पितांबर, गळ्यात कौस्तुभ मणी, आणि जे ती आभा प्रकट झाली, त्या आभाचं आणि त्या मोहक स्वरूपाचं कीर्ती पसरली सप्त लोकांमध्ये पसरली. आणि ते स्वरूप बघायसाठी मग सगळ्या लोकांना यायला लागले, देवता यायला लागले. आणि देव म्हणजे 33 कोटी देवता, सगळे ऋषी मुनी, तिथे इतकी गर्दी झाली. आणि ही ख्याती कैलास पर्वतपर्यंत पोहोचली. आणि मग साक्षात शंकर भगवान म्हणाले की आपण पण चलूया, भगवंताचं ते रूप बघायला चलू. पार्वती माता तयार झाल्या, गणपती तयार झाले, नंदी पण म्हणाले की मी पण चलतो. आणि नंदी, पार्वती आणि गणपतीसह भगवान शंकर स्वतः कैलासमधनं त्या वैकुंठात, भूवैकुंठात दर्शन करायला आले. ते तिथे पोचले, ज्या जागेला आज आपण पंढरपूर नावाने ओळखतो. इथे भगवान श्रीकृष्णांनी हा जो अवतार घेतला आहे, याला विठ्ठल नावाने ओळखलं जातं. आणि तो विठ्ठल अवताराचे दर्शन करायला स्वतः शंकर भगवान जेव्हा खाली आले, पण इथे आल्यावर त्यांना लक्षात आलं की तिथे इतकी अफाट गर्दी होती. सप्त लोकात तिथे आलेले वेगवेगळ्या योनीचे लोक जे दर्शन करायला तिथे आलेले होते. आता पुढे जसे जसे वाढत गेले तर कर्माला जे क्षेत्र आलं, त्या कर्माला क्षेत्रामध्ये इतकी गर्दी होती की स्वतः पार्वती माता आता तिथे दमल्या. त्या शंकर भगवानाला म्हणाला की प्रभू मला आज्ञा द्या, मी इथेच विश्रांती घेते, तुम्ही पुढे जावं. भगवान शंकरांनी त्यांना अनुमती दिली. आणि आज आपण बघतो तर त्या कर्माला जे क्षेत्र होतं, तिथे आज कमलादेवी नावाने माता पार्वतीचं तिथं मंदिर आहे, त्याचं दर्शन आपण आज करू शकतो. पार्वती मातेला तिथेच थांबून ही मंडळी पुढे वाढली. पुढे गेल्यावर गर्दी वाढत गेली. इतकी दाटी चालली होती की नंदी त्यांना जागा न मिळे आत जायला, शिरायला. कसं जाऊ, पुढे कसं वाढू. त्यांनी भगवंताला विनंती केली की प्रभू मला तुम्ही आज्ञा द्या, मी इथेच थांबतो. भगवंतांनी म्हटलं की तू इतक्या गर्दीत बाबा कुठे थांबणार, कुठे राहणार, कसं काय करणार. त्यांनी आज इकडे अवतीभोवती बघितलं तर जवळ त्यांना हनुमंत दिसले. आणि त्यांनी हनुमंतांना विनंती केली की काय तुम्ही या नंदीदेवांचा लक्ष ठेवाल, इथे सोडून जाऊ शकतो. त्याने हो प्रभू तुम्ही इथे यांना सोडून जा. आणि आजही आपण पंढरपूर जेव्हा जातो ते बघाल, विश्वातलं हे एकमात्र मंदिर जिथे हनुमंताच्या मूर्तीसमोर नंदी बसलेले आहेत, त्याचे दर्शन आपल्याला पंढरपूरला होतात. त्यानंतर भगवान शंकर आणि गणपती पुढे वाढले. जेव्हा महाद्वार आलं तिथे गणपती पण दमले. आज आपण पंढरपूरला जेव्हा दर्शन करायला जातो तिथे महाद्वारावर गणपतींचे दर्शन आपल्याला होतात. स्वतः शंभूनाथाला आपल्या समोर बघून विठ्ठलालाही अत्यंत आनंद झाला. आणि त्यांनी काय बघितलं की जेव्हा हे कैलासवनं निघाले होते तेव्हा यांच्याबरोबर कोण कोण होतं. पार्वती माता कुठे थांबल्या ते लक्षात आलं, नंदी कुठे थांबले तेही त्यांनी बघितलं. गणपती महाद्वाराशी थांबलेले हे पण विठ्ठला लक्षात आलं. आणि स्वयं शंभूनाथाला आपल्या समोर बघून ते इतके आनंदी झाले. त्यांनी शंभूनाथांना मिठी मारली. आणि नाही मिठी मारली, त्यांना उचलून आपल्या डोक्यावर धरलं. म्हणून आज आपण बघू, जर विठ्ठलाचं विग्रह बघितलं तर विठ्ठलाच्या विग्रहावर शिवलिंग स्थापित आहे. आणि म्हणून हा विठ्ठलाचं जो स्वरूप आहे हा हरी हरचं संयुक्त स्वरूप आहे. आता हे जे सगळं प्रसंग घडला, या प्रसंगामधनं एक लक्षात येतं की माता पार्वती त्या करमाळा क्षेत्रात थांबल्या. म्हणजे तिथे काय झालं, पार्वती म्हणजे भगवान शंकराची पत्नी. आणि पत्नी म्हणजे आपल्यासाठी ते स्वरूप असतं लक्ष्मीचं, अन्नपूर्णेचं, विद्येचं. त्या सगळ्यांचा अभिमान शंकराने तिथे सोडला. पुढे वाढले, नंदी पण तिथे थांबले. नंदी म्हणजे वाहन, आणि हा वाहन प्रतीक असतो आपल्या मानाचा.
प्रतिष्ठेचा, सन्मानाचा, ते पण शंकराने तिथे सोडलं. त्यानंतर उरलेला होता पुत्र म्हणजे आपल्याला तो जो पुत्रेष्णा जी आपली असते, त्या पुत्रेष्णामुळे पुत्र जो आहे याला आपण आपला वैभव समजतो, तर त्या वैभवाला पण त्यांनी त्याचा त्याग केला आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला आले. आणि हाच खरा वारकरी असतो की वारकरी कोणत्याही प्रकारची काळजी करत नाही, कोणतंही भान मनात ठेवत नाही आणि तो बेभान होऊन नुसते विठ्ठलाच्या दर्शनाची ध्यास घेऊन पंढरपूरसाठी निघतो. आपण बघितलं की जेव्हा व्यक्ती पुत्रेष्णा सोडतो, वित्तेष्णा सोडतो, कामेष्णा सोडतो आणि ज्या ज्या आपल्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा असतात, पद प्रतिष्ठा मान सन्मानाचं जे आपल्या मनामध्ये एक अहम असतो तो सुद्धा सोडून देतो आणि मनात नुसतं विठ्ठलाचा ध्यास असतो, तेव्हा विठ्ठलाचे ते दर्शन घडतात. आणि वारकरी संप्रदायाची जी वारी आहे त्याचा जो उद्देश आहे तो हाच आहे. म्हणून भगवान शंकराला हे आद्य वारकरी म्हटलं जातं. आणि ही वारकरी परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे. आणि तो जो विठ्ठल आहे त्यांनी जे पुंडलिकाला वरदान दिलं होतं आणि पुंडलिकाच्या समोर त्यांनी जे वचन दिलं त्या वचनाप्रमाणे तो आज 28 युग झाले उभा आहे, आपल्यासाठी उभा आहे की माझे भक्त यावे आणि मी या स्वरूपात कमरेवर हात ठेवून उभो आहे आणि म्हणतोय की बोल तुला काय पाहिजे. ज्या प्रकारे मी पुंडलिकाला सगळं काय दिलं त्या प्रकारे तुला पण मी द्यायला तयार आहे, पण तू तुझे कर्तव्य कर आणि सगळा मान सन्मान आणि जी पण तुझी इच्छा आहे ती सगळी इच्छा वळगडून माझ्या दर्शनासाठी नुसता ये, हेच त्याची इच्छा असते. आता थोडंसं मध्ययुगाचं चित्र बघूया. आजच्या 800 वर्षापूर्वी लोकांच्या ज्या धर्माचरणामध्ये वैदिक धर्माचं जे मूळ सार होतं त्याचा विसर पडला होता. कर्मकांड, पाखंड हे इतकं वाढलेलं होतं की पशुबळीसारख्या वस्तू पण लोक करायला लागले होते. असे काही प्रकार बघून अनेक थोर संत पण त्यांना पण वाटत होतं की हा परिदृश्य बदलला पाहिजे. या परिदृश्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं पदार्पण होतं. संत ज्ञानेश्वरांच्या जीवनवृत्तावर विस्तारात जायसाठी आज आपल्याकडे इतका वेळ नाही, पण त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना कशी काय केली ते आपण बघूया. तर ते पण हे सगळं वातावरण बघत होते आणि त्यांना वाटत होतं सर्व लोकांना धर्माचा मूळ तत्व हा कळला पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपले गुरु निवृत्तीनाथ महाराजांकडनं त्यांच्या कृपेने वेदांचं, उपनिषदांचं आणि गीतेचं अध्ययन केलं. आणि आपण सर्व जाणत आहात की गीताचा सरळ आणि सोपा भाषेत त्यांनी भाष्य लिहिला, ज्याला आज आपण ज्ञानेश्वरी नावाने ओळखतो, जेणेकरून सरळ आणि सहज मार्ग असा मिळावा की सर्वसामान्य माणूस पण त्याचा अनुसरण करून ईश्वराला प्राप्त करू शकतो. आणि म्हणून त्यांनी जी पद्धत काढली त्याच पद्धतीला आज आपण वारकरी पद्धती नावाने ओळखतो. तर वारकरी पद्धती म्हणजे काय? त्यांनी इतके सरळ आणि सहज उपाय दिले की गळ्यात तुळशी माळा घालणं, त्यानंतर रामकृष्ण हरी हा या महामंत्राचा सतत जाप करणं, भजन आणि कीर्तन करणं, हरिपाठाचा नियमित पाठ करणं, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथ भागवत याचे वाचन करणे आणि वर्षातनं एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी दर्शनाला जाणे. तर हे पंढरपूरला जे दर्शनाला जेव्हा भाविक जातात आणि ज्या प्रकारे जातात ती जी पद्धत आहे तिला वारी म्हटलं जातं. वारी म्हणजे देवाच्या दर्शनाला जायचं, एक अनुशासन पद्धतीने जायचं. आता तो अनुशासन पण संत ज्ञानेश्वरांनी लावला. तो अनुशासन काय होता ते आपण बघूया. जेव्हा वारकरी आपलं घरदार सोडून विठ्ठलाच्या दर्शनाचा ध्यास घेऊन निघतात तेव्हा ते ज्या क्रमाने चालतात तो क्रम असा असतो की सर्वात पहिले असतं भगवाध्वज. भगवाध्वजच्या मागे असतात टाळकरी जे टाळ वाजवतात, टाळकरींच्या मागे असतात मृदंगवादक आणि मृदंगवादकाच्या नंतर असतं एक वीणाधारक. तो जो वीणाधारक असतो तो वीणा वाजवतो आणि हा वीणाधारकच हे निश्चित करतो की कोणचा अभंग केव्हा गायला जाईल. त्यानंतर मागे असती पालखी. आज जो स्वरूप झालेला आहे त्या पालखीमध्ये संतांच्या पादुका असतात. भावना ही असती की ते संत आपल्याबरोबर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात आहे आणि त्या पालखीच्या मागे मग सगळे भाविक असतात, सगळे वारकरी असतात. तर ही जी क्रम आहे आणि हा जो पूर्ण समूह तिथे जातो विठ्ठलाच्या दर्शनाला याला दिंडी म्हटलं जातं. आणि या दिंडीत जेव्हा वारकरी आपल्या घरातनं निघतो तेव्हा तो आपल्याबरोबर काही पण नाही ठेवत.
नुसते काही रोजसाठी जे वस्त्र हवे असतात ते वस्त्र ठेवतो. खायचं प्यायची सगळी व्यवस्था रस्त्यामध्ये या भाविकांची होती, ते विठ्ठल कृपानेच घडते. आणि या दिंडीत आपण बघतो लाखोच्या संख्येमध्ये लोक असतात, पण ते कसे काय वावरतात, कसे काय राहतात, कशी त्यांची खाण्यापिण्याची सोय होते. आणि ही सोय चालली गेल्या 800 वर्षापासून. ते एकामेकाला अभिवादन कसे करतात. तर वारकरी हे समजतात की सगळ्यांमध्ये त्या ब्रह्माचा अंश आहे आणि म्हणून ते एकामेकाला सगळ्यांना पाया पडतात, त्यांचा पादस्पर्श करून नमस्कार करतात. त्यांच्या मनामध्ये कोणता पण दुराव नसतो, कोणत्या प्रकारचा भेदभाव नसतो, छोट्या मोठ्याचं काही ते भान नसतं. आणि संत ज्ञानेश्वरांची हीच इच्छा होते की समाज संघटित व्हावा, समाजात जे भेद अभेद सगळे मिटून जावे आणि सहज आणि सरळ पद्धतीने भक्ती करत करत ईश्वराला लोकांनी प्राप्त करावं. त्यासाठी त्यांनी हे मार्ग निवडला होता. आता यांनी प्राप्ती काय झाली समाजाला, तर हे बघूया. संत ज्ञानेश्वरांनी स्थापित केलेल्या या पद्धतीचा ज्यांनी ज्यांनी अनुसरण केला तर त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. काही उदाहरण बघूया. तर तुकाराम महाराज झाले, एकनाथ महाराज झाले, त्यानंतर गोरोबा कुंभार झाले, विसोबा खेचर झाले, जनाबाई झाल्या, नरहरी सोनार झाले, गाडगे महाराज झाले. असे अनेक संत त्यांनी विविध समाजांमधनं या पद्धतीचं अनुसरण करून निघालेले आहेत. आणि आजही आपण बघतो ती श्रृंखला थांबलेली नाही. आजही संत याच पद्धतीचं अनुसरण करून निघत चालले आहे. या संतांची जी कारकिर्दी आहे ती आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. स्वतः तुकाराम महाराजांनी 5000 अभंग रचलेले आहेत. एकनाथी भागवत आपण सगळ्यांना वाचतो. जेव्हा जेव्हा समाजामध्ये दिशाभ्रम झाले, वैमनस्य वाढले, नकारात्मकता वाढली, लोक चिंताग्रस्त झाले, आज जसं आपण वातावरण बघतो, तेव्हा या वातावरणामध्ये समाजाला एक दिशा देण्यासाठी, समाजाला नकारात्मकतापासून सकारात्मकताकडे नेण्यासाठी, त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी या सगळ्या संतांनी मार्गप्रदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. तर वारकरी संप्रदायाचा एक फार मोठा जो वाटा आहे समाज घडवण्यासाठी, समाजाला संघटित करण्यासाठी, तो आज आपण बघतो. आणि याच्यामुळे आजची जी पिढी आहे जी आज बघते समाजामध्ये जो वातावरण, जर त्याला या वातावरणामधने बाहेर निघायचं आहे, त्यांना आपली विचारसरणी वाढवायची आहे, आपली दृष्टी मोठी करायची आहे आणि जगामध्ये काहीतरी मोठं करून दाखवायचं जे ते स्वप्न रंगतात, त्याच्यासाठी जर त्यांना कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन हवं आहे तर ते मार्गदर्शन त्यांना संत साहित्यामधनं मिळू शकतं. एक प्रसंग सांगतो. मुंबईचे जे डब्बेवाले आहेत ते सगळे वारकरी आहेत आणि मुंबईच्या डब्बेवाल्यांची जी प्रबंधन आहे त्या प्रबंधनाची, त्या व्यवस्थाची अध्ययन करायला आपल्याला माहिती आहे की विदेशी विद्यार्थी पण त्यांची ती व्यवस्थाचं अध्ययन करायला येतात. अनेक लोकांनी त्याच्यावर संशोधनं केली आहेत. आता या व्यवस्थेमध्ये जो अचूक प्रबंधन ते कसं करतात ते सगळे वारकरी आहे. आपण बघा, आजही ते टोपी लावतात. आणि मुंबईमध्ये ती व्यवस्था करणं म्हणजे किती अवघड आहे की एकेकाच्या घरून त्या माणसाचा डब्बा गोळा करायचा आणि तो जिथे जिथे काम करतो तिथे तिथे त्या वेळेवर जाऊन डब्बा पोचवायचा. हे बोलायला जितकं सोपं आहे ते करायला तितकंच अवघड आहे. आपण घरात बघतो 4 भांडे जेव्हा एकामेकाबरोबर येतात तेव्हा वाजतातच. आता इथे ते इतके हजारो डब्बेवाले काम करतात. का त्यांच्यामध्ये वाद नसलेले वाद होतात, पण ते वादाचं निराकरण कसं करतात ते बघूया. आजपर्यंत त्या निराकरण पद्धतीमध्ये एकही चूक झाली नाही. ते जे न्याय निवाडा करतात त्या न्याय निवाड्यामध्ये कोणताही पक्ष असंतुष्ट झाला असं कधी झालेलं नाही. एकच करतात. 2 लोकांमध्ये वाद झाला, त्या दोघांना विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं केलं जातं आणि त्यांना म्हणतात की तुम्ही आपला हात विठ्ठलाच्या चरणावर ठेवा आणि आपला पक्ष सांगा. आज इतके वर्ष झाले एकही पक्षाने विठ्ठलाच्या चरणावर हात ठेवून कधी तो खोटं बोललेला नाही. आणि त्यामुळे जेव्हा कोणी खोटंच बोलत नाही, आपले दोन्ही पक्ष सत्य मांडतात, तेव्हा लक्षात येऊन जातं की चूक कोणाची आहे. तो क्षमायाचना करतो आणि प्रकरणाचा पटाक्षेप होतो. आता आपण हे बघू की ही जी परंपरा इतकी जुनी होती, या परंपरेचा आपल्या मध्य प्रदेशाशी काय संबंध आहे. मध्य प्रदेशची या दिंडी यात्रेचा काय संबंध आहे. इथे पण दिंडी यात्रा सुरू झाली, कोणी केली, कोणत्या परिस्थितीत केली, त्यांचं थोडंसं वृत्तांत बघूया. सारंगपूरला विनायक बळवंत शास्त्री यांचा जन्म झाला. ते जेव्हा लहानपणी शिकत असे तेव्हा घरून पळून जाऊन गंगेच्या पात्रात उभं राहून त्यांनी गायत्रीचे पुरस्चरण केले.
त्यांची साधना बघून त्या काळातले थोर संत म्हणजे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना अनुग्रह केला आणि त्यांना भक्तीच्या रूपात विठ्ठलाची वारकरी ही उपासना सांगितली आणि त्यांनी ती उपासना सुरू केली. त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि भजनानंद सरस्वती नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचे 2 चिरंजीव होते. ते दिगंबर शास्त्री होते. हे इंदोरला आले आणि त्यांना शुकदेव शास्त्री नावाने पण ओळखलं जातं. हे लहानपणापासून आपल्या वडिलांबरोबर म्हणजे भजनानंद सरस्वती स्वामी महाराजांबरोबर पंढरपूर वारी करत असे. त्यांचा क्रम 1942 सालापर्यंत चालत होता. त्यानंतर भजनानंद सरस्वती महाराजांना देवाज्ञा झाली, पण त्यांचे पुत्र शुकदेव शास्त्री यांनी ती परंपरा अक्षुण ठेवायसाठी प्रयत्न केला आणि ते स्वतः 1943 साली इंदोरपासून पायी पंढरपूर गेले. रस्त्यात पुष्कळसा त्रास झाला, पण प्रत्येक वेळेस कोणी एक यायचा आणि त्यांचं मार्गदर्शन करायचा. पंढरपूर पोहोचले. तिथे भजनानंद सरस्वती महाराजांना लोक ओळखायचे, ते त्यांची वाटही बघत होते. पण तिथे जाऊन जेव्हा शुकदेव स्वामींनी त्यांना सांगितलं की आता वडील राहिले नाही, त्यांना देवाज्ञा झाली, तिथे सगळ्यांना त्याचं दुःख झालं. पण त्यांनी जेव्हा आपला वृत्तांत सांगितला आणि काय काय त्यांना त्रास सोसावा लागला, तर ते ऐकून अनेक लोक गहिवरले आणि तेवढ्यात त्या जी गर्दी जमा होती तिथं एक माणूस आला आणि यांना घट्ट मिठी मारली. आणि घट्ट मिठी मारून तो म्हणाला, बाळा, तू का रे इतका त्रास केला माझ्यासाठी? आता तुला पुढच्या वर्षीपासून पंढरपूर यायची गरज नाही, का की मी स्वतः तिथेच राहणार आणि तू तिथे दिंडी यात्रेची सुरुवात कर. आता शुकदेव शास्त्री हे स्वतः पण वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते आणि त्यांनी त्यांना आज्ञा केलेली होती की तुम्ही तुमच्या तीर्थरूपांना आमच्यासारखं बघा, त्यांना गुरु मानून त्यांचं अनुसरण करा. म्हणून त्यांनी जिवंत संकल्प हाच केला की माझ्या वडिलांनी जशी उपासना केली तीच मी उपासना करणार आणि अखंड आता हा व्रत घेणार. आणि त्यांनी तो व्रत घेतला आणि इंदोरमध्ये सर्वात पहिले 1944 साली ही दिंडी यात्रा सुरू झाली. आता यांच्यावर विठ्ठलाची कृपा किती होती हे बघा की शुकदेव शास्त्रींनी कधी कोणत्या प्रकारचा उद्योग, कार्य, व्यवसाय केला नाही. ते भजन, कीर्तन आणि प्रवचनच करत असे आणि त्या प्रवचनांमध्ये जे कोणी भाविक यायचे आणि जे त्यांना भेट म्हणून एक मुठभर अन्न का नाही देत होते, त्यांनीच त्यांचा पूर्ण संसार त्यांनी केला. ही विठ्ठलाची त्यांच्यावर अत्यंत कृपा होती. तर 1944 साली त्यांनी जी दिंडी यात्रा चालू केली ती अद्यापही चालू आहे. आता शुकदेव शास्त्रींचे चिरंजीव नरहरी शास्त्री ते त्या परंपरेला पुढे नेत आहे. ही दिंडी सकाळी निघते. तसेच 1949 साली पण एक दिंडी सुरू झाली. महाराष्ट्रातनं एक आणखीन थोर पुरुष इंदोरला स्थायिक झाले. त्यांचा जन्म झाला 1914 साली आणि 1939 साली ते कामानिमित्त इंदोरला येऊन स्थायिक झाले. ते स्वतः विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. दरवर्षी ते वारीला जात असे तेव्हा महाराष्ट्रात होते, पण जेव्हा इंदोरला आले कामानिमित्त तेव्हा व्यस्तता वाढल्या आणि त्यांनी 1949 साली इंदोरपासूनच दिंडी सुरू केली. आणि ही दिंडी निघायची आपल्या रामबाग चौरस्त्यावर मल्हारी मार्तंडांचं मंदिर होतं, जे क्षत्रिय मराठा समाजाद्वारा स्थापित केलेलं मंदिर होतं. तिथनं त्यांनी ती दिंडी यात्रा सुरू केली आणि त्यांनी एका भजन मंडळाची स्थापना केली होती. त्याचं नाव होतं पांडुरंग भजन मंडळ. आणि 1949 साली सुरू झालेली दिंडी ती पण निरंतर अद्यापही चालू आहे. आणि आता त्यांचे पुत्र शशिकांत धनावडे हे त्या दिंडीचा सगळा कारभार बघतात. ती दिंडी शुकदेव शास्त्रींची ती सकाळी निघते आणि ही दिंडी जी पांडुरंग भजन मंडळाची ही संध्याकाळी निघते. या दोन्ही दिंड्या गेल्या इतक्या वर्षापासून इंदोरमध्ये निघत आहे. वारकरी संप्रदायासाठी म्हटलं जातं की ज्ञानदेव रचियाला पाया, तुका केलासी कळस. त्याप्रमाणे या दोघा थोर मंडळींनी इंदोरमध्ये मध्य प्रदेशमध्ये या दिंडी यात्रेचा पाया घट्ट बनवला आणि याला कळसावर कसं काय नेलं गेलं ते प्रसंग आता आपण बघूया. 2007 साल उजळलं. आपल्या भारताचे जे संत आहे त्याच्यामधनं एक आणखी मोठं नाव आहे परमपूज्य माधवराव सदाशिवराव गोळवळकर, ज्यांना गुरुजी नावांनी पण ओळखलं जातं. त्यांची जन्मशताब्दी वर्ष पूर्ण देशामध्ये हर्षोल्लास ते मनवली जात होते आणि त्यावेळेस जो अधिष्ठान होता तो होता समरसतेचा. तर ही समरसता समाजात कशी स्थापित झाली पाहिजे त्याच्यासाठी सगळं दूर वेगवेगळे कार्यक्रम चालले होते. इंदोरलाही एक कार्यक्रम झाला समरसता भक्ती महोत्सव आणि त्याच्यामध्ये जितक्या सेवा बस्ती होत्या त्या बस्तींमध्ये जिथे जिथे ज्या ज्या समाजाचे लोक भजन करत होते त्यांच्या भजनाचा कार्यक्रम ठेवला गेला. आणि त्याच्यातनं ही संकल्पना आली की समरसताचा हा कार्यक्रम
एका वर्षीसाठी कशाला करायला हवा? याला आपण निरंतरता याची ठेवू शकतो का? त्यासाठी मग विचार आला की दिंडी ही एक अशी परंपरा आहे जिच्या माध्यमाने समाजात समरसता स्थापित केली जाऊ शकते. आणि मग हा विचार आला आणि या विचाराला क्रियान्वित करायसाठी 4 जण बसले. माझ्या सगट सुश्री विनीताताई धर्म, श्री भूपेंद्र पराळकर, श्री कमलेश नाचण हे 4 जण आम्ही बसलो विनीताताईंच्या घरी. आणि कशी काय दिंडी यात्रा करायची, त्याची योजना कशी करायची, त्याच्यासाठी पूर्ण आम्ही बसलो आणि विचार केला. सर्वात पहिले हा विचार आला की जिथे इंदोरमध्ये दिंडीचा जो मुख्य पाया असतो तो म्हणजे संत, त्या सगळ्या संतांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना विनवणी करावी की अशी एक दिंडी आपण संध्याकाळच्या वेळेस काढू शकतो का, जी राजवाड्यापासून सुरू करू आणि देवी अहिल्याबाई होळकरांच्या काळाचं जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर, ज्याला पंढरीनाथ मंदिर पण म्हटलं जातं, तिथपर्यंत नेऊया. आणि ज्याप्रमाणे पंढरपूरला लोक आषाढी एकादशीच्या दिवशी जातात त्याचप्रमाणे या विठ्ठलाचं दर्शन करायला लोक येतील, भजनं करतील, कीर्तन करतील, अभंग गातील आणि जशी दिंडी नेतात तशीच दिंडी नेतील. हळूहळू ती योजना वाढत गेली, लोक जुळत गेले. त्यात श्री अण्णा महाराज, अमृतफळे महाराज, बाबासाहेब तराणेकर, श्रीराम कोगजे गुरुजी, दादू महाराज यासारख्या अनेक संतांचे आशीर्वाद या दिंडीला दरवर्षी लाभतात. बातमीपत्रांमध्ये पण या दिंडीची ज्या पद्धतीने मांडणी केली जाते ती अगदी बघण्यासारखी आहे. मराठी समाज सांस्कृतिक रूपाने अत्यंत समृद्ध आहे. अनेक संस्था इथे सक्रिय आहेत, कार्यरत करतात आहे. तर आता ही दिंडी कशी सुरू करायची, काही कोणती संस्थाचं गठन करायचं का? मग हा विचार आला की संस्थाचं गठन नाही करायचं, आपण एक मंचाचं गठन करूया. आणि त्या मंचाचं नाव ठेवण्यात आलं समग्र मराठी समाज मध्य प्रदेश. या मंचामध्ये कोणी पदाधिकारी नाही, सगळेच संयोजक आहेत. आणि जितकेही समाज आहेत ते या मंचाच्या अंतर्गत येतात आणि ती दिंडी यात्रा काढतात. आपल्या मराठी समाजाचं संघटन या माध्यमाने ते प्रगट करतात आणि समाजामध्ये समरसता स्थापित करण्याचा जो ध्येय आहे त्या ध्येयाच्या प्रमाणे अनुशासित पद्धतीने सगळे कामं करतात, आपली दिलेली सगळे कामं करतात. आणि 2007 साली झालेला हा प्रवास आत्तापर्यंत आता अखंड चालत आहे. या दिंडी यात्रेमध्ये सगळ्या संस्था उत्साहाने भाग घेतात, आपल्या आपल्या परीने सहयोग करतात. क्षत्रिय समाज असो, धनगर समाज असो, सोनार समाज असो, तेळी समाज असो, कोळी असो, मांग मातंग समाज असो, असा कोणताही समाज जोडलेला नाही ज्याची मायबोली मराठी आणि तो या दिंडीत येत नाही, असं झालेलं नाही. प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व या दिंडीत असतं. इतकंच नव्हे तर जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करणारं इंदोरला एक खूप चांगली संस्था आहे, ती म्हणजे तरुण मंच. या तरुण मंचाचे पण नवयुवक अत्यंत उत्साहाने या दिंडीत भाग घेतात. आणि यांना बघून असं वाटतं की हा जो सांस्कृतिकचा वारसा जुनी पिढी म्हणजे सुखदेव शास्त्रीपासनं, बापूराव धनावडेपासनं जो आलेला आहे आणि याला समग्र मराठी समाजच्या माध्यमाने पुढे नेण्याचा प्रयत्न जो करत आहेत, ही पिढी या वारसेला पुढे नेणार ही आश्वस्ती मनात येते. असंख्य लोक आहे जे परोक्ष अपरोक्ष रूपाने या दिंडी यात्रेत सहयोग करतात. वेळाभावामध्ये सगळ्यांचा उल्लेख करणं मला शक्य नाही, म्हणून मी सगळ्यांचं हृदयाने क्षमाप्रार्थी आहे. एकच प्रसंग सांगतो. एक माझे हिंदी भाषिक मित्र आहे, त्यांनी एकच सेवा घेतलेली आहे आणि ती सेवा म्हणजे काय, तर ते म्हणाले होते की गिरीजी, जेव्हा जेव्हा दिंडी यात्रा निघेल आणि दिंडी यात्रा राजवाड्यापासून निघते आणि पंढरीनाथ मंदिराच्या तिथे महाआरतीने तिची सांगता होते आणि महाआरती झाल्यानंतर तिथे प्रसादाचा वाटप होतो. तो प्रसाद एकादशी असल्यामुळे, उपवास असल्यामुळे फलाहाराचाच प्रसाद वाटप होतो. तर हे जे माझे मित्र आहे योगेश नायक, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून एक ही सेवा घेतलेली आहे की ते त्या प्रसादाचं निर्माण करतात आणि वितरणाची व्यवस्था बघतात. आणि त्या प्रसादाच्या निर्माणासाठी वेगवेगळे लोक सगळेच तयार, साबुदाणा कोण देईल, बटाटे कोण देईल, तूप कोण देईल. तर ज्या प्रकारे सहकार्याने दिंडी पंढरपूरला निघते त्याच प्रकारे त्या सहकार्याने दिंडी इंदोरलाही निघते. आणि 2007 सालापासून चालू झालेला हा प्रवास हा 13-14 वर्ष झाली. पण हे 2 वर्ष कोरोना काळामुळे तो प्रवास प्रत्यक्ष रूपात घटत नाही आहे. म्हणून एक सांकेतिक दिंडी म्हणून समग्र मराठी समाजाचे कार्यकर्ते पंढरीनाथ मंदिरात जातात आहे आणि आरती करतात आहे आणि त्या परंपरेला खंड न पडवण्याचा प्रयत्न करतात. आता या दिंडीत सर्वात मोठा जो सहभाग होता तो सर्वात थोर मंडळींचा होता. आणि दुर्दैवाने या थोर मंडळींमधनं काही संत
अद्याप आपल्यामध्ये नाही. तर या ठिकाणी आज आपण त्यांचंही स्मरण करूया. ईश्वराला विठ्ठलाला विनंती करूया की त्यांना सद्गती द्यावी, त्यांना वैकुंठात आपल्याजवळ स्थान द्यावं. ते म्हणजे पूज्य श्रीराम महाराज, बेहरे महाराज. हे संत नेहमीच दिंडीमध्ये सहभागी झाले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राचे अनेक थोर संत दरवर्षी जे करवीर पीठचे शंकराचार्य असो, स्वामी ईश्वरानंद सरस्वती असो, असे अनेक संत जे आहेत दरवर्षी या दिंडीत सहभागी झालेले आहेत. यांनाही सगळ्यांना प्रणाम करतो का की यांच्यामुळे, यांच्या पाठिंब्यामुळे, यांच्या उत्साहवर्धनामुळे ही दिंडी आज निघत चाललेली आहे. आता इंदोरनंतर हा प्रवास पुढे वाढला. 2010 साल जेव्हा उजळलं, सौभाग्याने म्हणा, देव इच्छाने म्हणा, मला कामानिमित्त भोपाळ जावं लागलं. आणि मग 2010 साली तिथे काही सहकारी भेटले. आणि तिथे सर्वात पहिले मला जे सहकारी भेटले ते मराठी साहित्य अकादमीचे जे संस्थापक निर्देशक होते श्री गणेश भालचंद्र बागदे, त्यांचा माझा परिचय आला. त्यानंतर तिथे आणखीन एक मोठे सामाजिक कार्यकर्ते होते विलास बुचके, त्यांचा आणि त्यांच्या टीमशी माझा संपर्क आला. आणि सगळ्या संस्थांना जाऊन तिथे भेट घेतली, सगळ्यांच्या बैठकी केल्या आणि हे एक नियोजन तिथे कसं करू शकतो याचा विचार त्यांच्यासमोर मांडला. भोपाळला एक फार सुंदर दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरामध्येच रुक्मिणी आणि विठ्ठलाचा एक विग्रह आहे. असा विचार केला गेला की तिथे गणपती मंदिरापासून ही दिंडी यात्रा सुरू करावी. भोपाळमध्ये पण तिथला मराठी समाज सक्रिय आहे, अनेक संस्था तिथे पण कामं करतात आहे. विशेष नावं घेतले तर सौ रोहिणीताई शिंगवेकर, ज्या दत्त मंदिराच्या अध्यक्ष आहे, त्यांचे सहकारी श्री संजय जोशी, श्री सुरेंद्र वैद्य. एक आणखीन विशेष नाव म्हणजे श्री विजय मराठे. विजय मराठे या दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना आपल्याकडून फलाहाराचा प्रसाद वाटप करतात. त्या सगळ्या संस्थांना काम करण्याची संधी मिळावी, त्यांना सगळ्यांना एकत्र राहायची संधी मिळावी, हाच ध्यास त्यांच्यासमोर, हा उद्देश त्यांच्यासमोर ठेवला. आणि विठ्ठलाची सेवा त्यांच्याकडनं या माध्यमाने व्हावी, त्या विचार सगळ्यांना पटला. आणि 2010 साली भोपाळला दिंडी यात्रा सुरू झाली. आणि ती पण परंपरा आज अखंड आहे, चालत आहे. त्याच दरम्यान माझं जबलपूर जाणं झालं आणि जबलपूरला पण मी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो. त्यानंतर तिथे पुण्याला एक मोठी संस्था काम करते, संत सेवा संघ. तिथले एक संजय गुरुजी आहे, ते पण आले आणि त्यांनी पण प्रेरणा दिली. आणि मग तिथे जबलपूरला श्री संतोष गोडबोले, श्री सदानंद गोडबोले आणि माजी महापौर डॉक्टर स्वाती गोडबोले या मंडळींनी प्रयत्न केला, तिथल्या समाजाला संघटित केलं आणि आषाढी कार्तिकी वारी महामंडळ या नावाने ती दिंडी यात्रा तिथे सुरू केली. आणि त्यांनी खूप नवीन तिथे प्रयोग केले. दिंडी यात्राचं वातावरण कसं निर्माण व्हावं अख्ख्या जबलपूरमध्ये, जबलपूरला संस्कारधानी म्हटलं जातं, तर त्यांनी चक्रीय आरतीचा क्रम सुरू केला की वेगळ्या ठिकाणी जायचं, पंढरीनाथाची आरती करायची, विठ्ठलाची आरती करायची आणि त्या आरतीच्या माध्यमाने लोकांना जोडायचं आणि त्यांना दिंडी यात्रेत सहभागी व्हायसाठी बोलवायचं. आणि तिथे एक आणखीन चमत्कार झाला, याला आपण म्हणूया की त्यांना विठ्ठल आणि रखुमाईची खूप मोठी मूर्त्या 2 मिळाल्या आणि त्याची आरती करून आज अखंड त्याची सेवा भजनाच्या माध्यमाने, कीर्तनाच्या माध्यमाने पण ते वर्षभर करत आहे. अशा प्रकारे इंदोर, भोपाळ, जबलपूरला ही दिंडी यात्रा सुरू झाली. आणि मग स्वयंस्फूर्त प्रकारे भोपाळचे कार्यकर्ते होते श्री सुरेंद्र वैद्य, त्यांनी मला विचारलं की गिरीशजी, माझी इच्छा आहे की ही यात्रा छिंदवाडा सुरू झाली पाहिजे, तर का आम्ही छिंदवाडा सुरू करू शकतो? हेच तर हवं होतं की विठ्ठलाच्या प्रेरणाने ज्याला असं वाटतं की मी विठ्ठलाची सेवा काय करू शकतो, विठ्ठल नाम हे आषाढी एकादशीच्या दिवशी जनाच्या मनात यावं, जनाने ते नामस्मरण करावं, याची प्रेरणा ज्याला येते त्यांनी हे कामं करावं. वैद्य गेले छिंदवाड्याला, तिथे त्यांनी बैठकी घेतल्या आणि ही दिंडी यात्रा मग छिंदवाड्याला पण सुरू झाली. मागच्याच वर्षी माझं उज्जैन जाणं झालं होतं आणि उज्जैनच्या महाराष्ट्र समाजामध्ये जे वर्तमान आत्ता त्यांच्या अध्यक्ष आहेत राजेश्रीताई जोशी, त्यांच्याशी बोलणं झालं, सचिव अभय अरुंदेकर त्यांच्याशी बोलणं झालं. आणि उज्जैनची मंडळी पण आता या यात्रेला आपल्या उज्जैनला आयोजित करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. पण या काळ परिस्थितीमुळे आत्ता ती यात्रा निघू शकत नाही आहे. आपण देवाला विनंती करूया की ही यात्रा पुढे उज्जैनला निघे. ग्वालियरची पण मंडळींशी संपर्क चाललेला आहे, ग्वालियरला ही यात्रा निघेल. बुऱ्हाणपूरलाही एक आरंभिक चर्चा झालेल्या आहे. तर या पद्धतीने ही दिंडी यात्रा, हे वारकरी संप्रदायाचं एवढा मोठा जो वारसा आहे, हा मध्य प्रदेशमध्ये पण
वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आरंभ व्हावा, नवीन पिढीला वारकरी संप्रदायाबद्दल ज्ञान व्हावं, आपला हा संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आहे त्यांच्यापर्यंत पोचावा आणि जो संतांचा संदेश आहे तो त्यांच्यापर्यंत पोचावा. विठ्ठल आपल्याला काय म्हणतो हो? विठ्ठल तर हेच म्हणतो की तुम्ही या, मी उभा आहे, तुमचं सहाय्य करायला उभा आहे, तुम्हाला काय हवं तुम्ही मला सांगा. पण विठ्ठल नुसतं आपल्याकडनं आपली शरण या तो म्हणतो. कृष्णाने गीतेत सांगितलं आहे, सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तुम्ही जर त्याच्या शरणात आला तर तुमच्या जीवनाचे सगळे प्रश्न सुटतात. या दिंडीमध्ये पण अनेकात प्रकारे लोक येतात. आज गेले 800 वर्ष झाले ही परंपरा महाराष्ट्रात निरंतर आहे. इतका लांबचा प्रवास, नवीन सहकारी सहयात्री या प्रवासात जुडतात, जुने सुटतात, पण हा प्रवास आज अखंड चाललेला आहे. आज आम्ही आहे, आमच्या माध्यमाने ईश्वराने हे कार्य इथे घडवून घेतलं. पुढे नवीन लोक येतील, तेला पुढे घेऊन जातील. हे कार्य ईश्वर भगवान विठ्ठल आपल्याकडनं करून घेत आहे, तो आपल्याला माध्यम बनवत आहे. हीच फार मोठी त्याची कृपा आमच्यावर आहे हे आम्ही मानतो. आणि कोणत्या प्रकारचं ज्या ज्या लोकांचे जे जे उद्देश असतात, पण जर विठ्ठल नुसता उद्देश ठेवला, लोकेशना वित्तेशना पुत्रेशना ही सगळी त्याच्या चरणी अर्पित केली, मान सन्मान प्रतिष्ठा कोणत्याही प्रकारची अपेक्षा मनात न ठेवता नुसतंच त्याची सेवा आपल्या हातून घडावी ते मनात जर भाव ठेवला तर तो विठ्ठल असे कार्य आपल्याकडनं करून घेतो. हे गेल्या 13-14 वर्षापासून आम्ही बघत आहोत. त्याचप्रमाणे ज्या ज्या उद्देशाने लोक विठ्ठलाची सेवासाठी रुजू होतात, दिंडीमध्ये येतात, त्यांनी आपल्या मनातले कोणचे पण किंतु परंतु अपेक्षा अभिलाषा जर दूर ठेवली आणि नुसतं विठ्ठलाचा ध्यास आपल्या मनात ठेवला, विठ्ठलाचे हे कार्य आपल्याकडनं तो करून घेत आहे हा भाव मनात ठेवला, तर बघा त्याची कशी काय कृपा होते. का की हे अनुभूत आहे आमचं की इतके हजारो लोक दिंडीमध्ये जमा होतात. त्याच्यात लहान वयाच्या मुलापासून अगदी आभाळ वृद्ध त्याच्यात असतात. आणि ते जेव्हा नामस्मरण विठ्ठलाचं करतात, कीर्तन करतात, गजर करतात, राम कृष्ण हरी जेव्हा हे त्यांच्या मुखातून निघतं आणि जो त्यांच्या हृदयात आनंद प्रस्फुटित होतो, तो आनंद एका 2, 3, 4 मुलाच्या किंवा एका संस्थाच्या पण हातात नाही आहे. इतक्या हजारो लोकांच्या मनामध्ये एक सारखा आनंदाचा प्रस्फुटन करणं हे केवळ आणि केवळ एक मात्र ईश्वरच ते करू शकतो. आणि या दिंडीमध्ये त्या विठ्ठलाची साक्षात उपस्थिती असते हे त्याचं प्रमाण आहे. काही वेळा तो बघतो की हा माझा भक्त इतका निस्सीम होऊन माझं नामस्मरण करतो आहे, माझाच ध्यास ठेवून आज माझ्या दर्शनासाठी हा सगळं काही विसरून निघालेला आहे. आणि त्या आनंदाचा प्रस्फुरणच म्हणजे त्या विठ्ठलाच्या कृपेची ती पावती आहे जी आपल्याला मिळते. म्हणून आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती की ज्या ज्या ठिकाणी आपण दिंडी यात्रा प्रारंभ करण्याच्या मनात संकल्पही घेतला आणि ती यात्रा प्रारंभ केली आणि विठ्ठलाचं नाव जनाजनापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नामस्मरण आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या भाविक भक्तांच्या मुखातनं निघालं पाहिजे, हा ध्यास घेऊन जर हा कार्य प्रारंभ केला तर ही आषाढी एकादशाची सार्थकता होईल. आणि आपण मराठी संस्कृतीचा जो अभिमान ठेवतो, या संस्कृतीचा वारसा नवीन पिढीपर्यंत न्यायचा हे एक मोठं कार्य आपल्या हातून विठ्ठल कृपेने घडू शकतं. हा आपण आज इथे संकल्प करूया. जय जय रामकृष्ण हरी. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम